परमपूज्य आई लिखित श्रीकृष्ण प्रताप, चौथे तुळशीदळ, पान 85. इकडे अक्रूर मथुरेत येऊन पोचला. ठरल्याप्रमाणे त्याने बळीराम व कृष्ण या सुपवनात उतरवून कंसासुरास वर्दी दिली. तोच कंसाचे हृदय भीतीने ग्रस्त झाले. स्नानाला गेला तर त्याला पाण्यात कृष्ण, जेवणाला गेला तर अन्नात कृष्ण दिसू लागला. त्यामुळे जेवता जेवता त्याने ताट भिरकावून दिले. बायकोने विडा दिला तर त्यातही त्याला कृष्ण दिसला, म्हणून लगेच त्याने विडा फेकून दिला. अंथरुणावर पडला की तो पहा कृष्ण असे म्हणून तो दचकून उठे. कृष्णाच्या भीतीने त्याला पाहणे, ऐकणे, खाणे काहीच नकोसे होऊन तो सैरावैरा धावू लागला. कृष्णावरच्या रागाने शस्त्र धरायला जावे, पण कृष्णाच्या भीतीने हातापायाची शक्तीच कमी झाल्यामुळे हातात शस्त्र धरवेना, पोटात अन्न जाईना आणि डोळ्यांना झोपही येईना. डोळे उघडले तरी कृष्ण, झाकले तरी कृष्ण दिसू लागल्यामुळे कंस पिसाळल्यासारखे करू लागला. अशा स्थितीत कशीबशी त्याने एक रात्र घालवली. तिकडे गोकुळात नंद यशोदासह गोकुळवासी जन उषक्काली उठून आपापली नित्यकर्मे आटोपून मथुरेच्या उपवनात आले. त्यानंतर बळीराम व कृष्ण रथात बसून कंसवाड्याकडे निघाले. रथाच्या मागे गवळ्यांचा मेळा जाऊ लागला. वाटेवर एक परीट कंसाचे भट्टीचे कपडे घेऊन चालला होता. वाजत गाजत कोणाची मिरवणूक चालली आहे म्हणून तो आश्चर्याने पाहू लागला. तोच कृष्णाने रथ थांबवून, ए बाबा, तुझ्या हातातील वस्त्रे माझ्याकडे दे असे म्हटले. त्या परटाचे मरण जवळ आल्यामुळे, ए गवळ्याच्या पोरा, तू गोरस चोरणारा, तुला ही वस्त्रे काय करावयाची? एक चपराक दिली तर पडशील मरून, असे त्याच्या तोंडून उद्गार निघाले. कृष्णाने त्यालाच एक चपराक दिली आणि त्याच्या हातातील वस्त्रे घेऊन गवळ्यांना वाटून टाकले. थोडेसे पुढे गेल्यावर कंसाचे शिवलेले कपडे घेऊन जात असलेला तंतुराय शिंपी वाटेत भेटला. कृष्णाचा पराक्रम त्याच्या लक्षात आल्यामुळे तो अधिक सावध झाला होता. त्यामुळे जवळ येताच आपण होऊन त्याने ते कपडे कृष्णाला अर्पण केले व कृष्णापुढे मस्तक नमवले. इतक्यात कंसासाठी वाटीभर चंदन उगाळून घेऊन वाड्यात चाललेली कुब्जा दासी हिने कृष्णास पाहिले. लगेच तिने ते चंदन त्यास अर्पण केले. कुब्जा ही मागील जन्मी श्रीरामाच्या लहानपणात कैकेयीजवळ दासी होती. तिच्या लावालावीच्या स्वभावामुळे एके दिवशी रामाने तिला तू पुढील जन्मी 8 ठिकाणी वाकडी होशील असा शाप दिला. त्यावर कैकेयीच्या सांगण्याने आपल्याला असे वागावे लागते यात तिळमात्रही माझी चूक नाही, करिता मला क्षमा करा असे म्हणून ती रामाला शरण आली. तेव्हा पुढे मी कृष्णावतार धारण करणार आहे, तू कंसाची दासी होशील, त्यावेळी तुझा खात्रीने उद्धार करीन असे सांगून रामाने तिचे समाधान केले होते. ती वेळ आता जुळून आल्यामुळे कृष्ण दृष्टीस पडताच ती त्याच्या चरणी नम्र झाली आणि तिने कृष्णाला आपल्या घरी येण्याची विनंती केली. तेव्हा कृष्णाने येथवर आलेला माझा उद्देश एकदा सफल झाला म्हणजे मी तुझ्याकडे येईन असे सांगून तिचे समाधान केले आणि बळीरामासह तो कंसवाड्याकडे वळला. इकडे कृष्णाला मारण्यासाठी कंसाने एका मत्त गजाला दारू पाजवून वाटेवर उभे केले होते. वाटेने जाता जाता कृष्णाने सहज दोन्ही हातांनी त्या गजाला उचलून खाली आपटले आणि तो बळीरामासह जाऊन सभेत बसला. त्यासमयी कृष्ण शत्रूंना अक्राळ विक्राळ व भयंकर दिसला आणि गवळी समूहाला मात्र अगदी नाजूक, सुंदर व मनोहर असा दिसला. नंद यशोदा गोप गोपी कृष्ण प्रेमाने तृप्त झाले. त्यावर त्यास कृष्णाने गोकुळाला परत जाण्यास सांगितले. कंस बाहेरून सिंहासनावर आराम बसलेला दिसत होता
परंतु अंतर्यामी त्याचे काळीज मात्र थरथर कापत होते. कंसाच्या सूचनेवरून प्रथम मुष्टिक व चाणूर हे दोघे सभेतून उठून उभे राहिले. मुष्टिक म्हणाला, कृष्णा, तू खेळाचा फार हौशी आहेस असे ऐकतो, तेव्हा ह्या सभेत तुला योग्य दिसेल त्याच्याशी तू मल्लयुद्ध खेळण्यास हरकत नाही. इतक्यात चाणूर उठून बाहू तोपटून म्हणाला, कृष्णा, आधी तू माझ्याशी खेळून एकदा माझी इच्छा पुरी कर. कृष्ण म्हणाला, धीर धरा, घाई करू नका. मी सर्वांचीच इच्छा पूर्ण करण्यासाठीच तर येथवर आलो आहे. त्यावर बळीरामाने मुष्टिकाच्या पाठीवर व कृष्णाने चाणूराच्या पाठीवर एक एक मुष्टी प्रहार केला. ते पाहून कंस चवताळून म्हणाला, दूत हो, या दोघांचे हातपाय आवळून बांधा आणि बाहेर यांना नेऊन शिळेवर आपटून मारा. दुपते खाऊन खाऊन मस्ती चढली आहे गुराख्यांना. इतक्यात शौर्याचा आगर कृष्ण धावत गेला आणि त्याने सिंहासनारूढ झालेल्या कंसाची शेंडी धरून त्याला खाली पाडली आणि त्याच्या हृदयावर एक मुष्टी प्रहार केला. तोच कंसाचा प्राण निघून गेला. खडे काढल्यावर जसे तांदूळ तेवढेच शिल्लक राहतात, त्याप्रमाणे सर्व दुर्जनांचा नाश झाल्यामुळे यावेळी मथुरेत केवळ सज्जनच शिल्लक राहिले. दुर्जनांच्या छळापासून आपणास सोडवले म्हणून सर्व सज्जन कृष्णाचे आभार मानू लागले. यापुढे आम्हाला तुझे कधीच विस्मरण होऊ देऊ नको असे म्हणून ते विनवू लागले. कृष्णाने वसुदेव व देवकीच्या बेड्या तोडून टाकल्या आणि मातापितरांस वंदन केले. शुभमुहूर्त ठरवून उग्रसेनाला राज्याभिषेक केला. इतक्यात उपाध्याय गर्गमुनी तेथे आले. त्यांच्या सांगण्याने बळीराम व कृष्ण या उभयतांचे मौंजीबंधन करून अमुप द्रव्यालंकार देऊन ब्राह्मण तृप्त केले. 4 दिवस सोहळा झाल्यावर मौंजीबंधनास आलेले गोकुळवासी जन अत्यंत जड अंतःकरणाने स्वस्थानी परतले. त्यावर अक्रूराने आग्रह करून कृष्णाला आपल्या घरी बोलावून नेले व मनोभावे पूजा केली. त्यानंतर वचन दिल्याप्रमाणे कृष्ण कुब्जेच्या घरी जाण्यास निघाला. इकडे कुब्जा प्रभू प्रभु माया बाप मित्र बंधू भगिनी, माया बाप मित्र बंधू भगिनी, तुझ विण मज लागा नाही का कोणी, तुझ विण मज लागा नाही का कोणी. रागा या सागरिया बबागा पाचुनी, प्रभु राया सारिया बबागा पाचुनी. अनुतापे ध्रुव मरता तुझती, अनुतापे ध्रुव मरता तुझती, शांत विले त्यागा स्वारुचिकेची, शांत विले त्यागा स्वारुचिकेची. राया सारिया बबागा पाचुनी, प्रभु राया सारिया पाचुनी. प्रल्हाद बाळा पितये कळिता, प्रल्हाद बाळा पितये कळिता, संबी प्रगट लागा सीतु अनंता, संबी प्रगट लाग सीतु अनंता. राया सारिया
भवा पाचुनी प्रभु राया तारिया भवा पाचुनी कलिमल हरणा पुंडलिक वरदा कलिमल हरणा पुंडलिक वरदा आपुल्या बिरदा रक्षी रक्षी आपुल्या बिरदा राया पारिया भवा पाचुनी प्रभु राया पारिया भवा पाचुनी प्रभु पारिया भवा पाचुनी असे म्हणून विनवत होती. इतक्यात तिला कृष्णाने दर्शन दिले. कुब्जेचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने कृष्णाची पाद्यपूजा करून दूध फळे अर्पण केली. याप्रमाणे कुब्जेचे समाधान करून कृष्ण तेथून परतला. पुढे उद्धव व अक्रूर यांस बरेच दिवस कृष्णाचा गोड सहवास लाभला. यादवांमध्ये फक्त ह्या दोघांनीच भक्तीच्या योगे कृष्णास प्रसन्न करून घेतले. एके दिवशी गोकुळातल्या काही गवळणींना कृष्ण दर्शनाची तीव्र उत्कंठा लागली. तेव्हा दही दूध विकायचे निमित्त करून त्या मथुरेला गेल्या. कृष्ण ध्यासात मग्न झालेल्या गवळणी दही घ्या दही, लोणी घ्या लोणी असे म्हणण्याऐवजी गोविंदू घ्या, कोणी दामोदरू घ्या असे म्हणत वाटेने जाऊ लागल्या. कृष्ण कुणी विकायला आणला आहे असे म्हणून मथुरेतील बायका घरातून बाहेर येऊन पाहू लागल्या. एक म्हणाली, "ए गवळणी, काय म्हणालीस? कृष्ण विकायला आणलास? अगं, ज्याने मत्स्यरूप घेऊन शंखासुराला मारले, कूर्मरूप घेऊन मंदराचल पाठीवर घेतला, तो एवढ्याशा तुझ्या मडक्यात कसा ग राहील?" दुसरी म्हणाली, "ज्याने वराहरूप घेऊन हिरण्याक्षाला ठार केले, नरसिंह होऊन हिरण्यकश्यपूला मारले, तो तुझ्या एवढ्याशा मडक्यात कसा ग राहील?" तिसरी म्हणाली, "ज्याने वामन रूप घेऊन बळीराजाचा गर्व हरिला, परशुराम होऊन 21 वेळा युद्ध करून निक्षत्रिय पृथ्वी केली, तो तुझ्या एवढ्याशा गाडग्यात कसा ग मावेल?" चौथी म्हणाली, "ज्याने राम होऊन रावणाचे कंदन केले, गोकुळात अवतरून यशोदेला आपल्या तोंडात विश्वरूप दाखवले, कालियाला हतगर्व केले, कौसदूतांचा चुराडा उडवला, गोवर्धन पर्वत करांगुळीने धरिला, एवढा मोठा मथुरेचा राजा कौसासूर ह्याला देखील त्याने ठार केला, तो कृष्ण तुझ्या शेराच्या मोग्यात मावेल कसा ग?" याप्रमाणे बायका गवळणींची थट्टा करू लागली. तेव्हा गोपींचे वचन सत्य करण्यासाठी कृष्ण दह्यादुधाच्या गाडग्यांतून मुख वर करून पाहू लागला. ते दृश्य पाहून मथुरेच्या बायका आश्चर्यचकित झाल्या. गवळणींच्या अंगावर एकाएकी दहीदूध सांडू लागल्यामुळे त्याचे कारण काय असावे हे पाहण्यासाठी त्यांनी आपापल्या डोक्यावरची गाडगी खाली उतरवली. तेव्हा एकाएकी कृष्ण दिसेनासा झाला. 5वे तुळशीदळ. मौंजी बंधनानंतर गर्ग मुनींच्या सूचनेप्रमाणे कृष्ण व बळीराम हे दोघे अवंती नगरात सांदीपन ऋषींकडे विद्याभ्यासासाठी निघाले. वाटेत त्यांना सुदाम नावाचा एक ब्रह्मपुत्र भेटला. तिघांनी गुरुकुलात प्रवेश केला. तोच कृष्णाकडे पाहून, "मनमोहना, मधुसूदना, दुर्लभ अशा तुझ्या दर्शनाचा आज मला लाभ झाला" असे म्हणून सांदीपनांनी कृष्णास उचलून घेतले. तेव्हा त्यांचे हृदय प्रेमाने उचंबळून आले. कंठ सद्गदित झाला. डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले.
त्यांनी कृष्णाला पोटाशी धरून त्याचे मुख कुरवाळले आणि बळीराम व सुदाम यांना आलिंगन देऊन त्यांची राहण्याची जागा त्यांना दाखवली. शिष्याने गुरुजवळ भवभ्रमाच्या निरसनार्थ याचना केली पाहिजे, हा लोकांना धडा घालून देण्यासाठी. गुरूंच्या पुढे हात जोडून कृष्ण म्हणाला, हे गुरुदेवा, आपण कृपा करून मला या घोर भवसागरातून तरून जाण्यास मार्गदर्शन करावे, ही चरणांची विनंती आहे. त्यावर बळीराम व सुदामानेही मार्गदर्शनार्थ गुरुजवळ याचना केली. कृष्णाला उद्देशून सांदीपन म्हणाले, कृष्णा, केवळ तुझे नाम गायल्यानेच सर्व दुरितांचा नाश होतो. असे असता मी काय तुला बोध करणार? तू निसंग निर्विकारी सदा तृप्त असून केवळ गोपींच्या दुधावरील आसक्ती कमी करण्याकरताच बाह्यातकारी दही दूध लोणी चोरल्याचा बहाणा केलास. तू मायातीत असून मायारूप बागुलाला भिवून मी तुम्हाला शरण आलो असे म्हणतोस. खरोखर तुझ्या लीलांचे वर्णन करण्यास ही वाचा असमर्थ आहे. अनेक साधने करूनही तुझे दर्शन होणे दुर्लभ. तो तू गोकुळवासी जनांच्या भक्तिभावाला भुलून त्यांची गुरे राखलीस. मागील जन्मी यशोदेने केलेल्या तपाला संतुष्ट होऊन तिला आश्वासन दिल्याप्रमाणे या अवतारात बाललीला करून तू दाखवलीस. केवळ अज्ञजनांना गुरुभजनाचे श्रेष्ठत्व दाखवावे एवढ्याच करिता आज तू माझ्या आश्रमात आलायस. आश्रमात मुनिवर्य सांदीपन हे रोज सकाळ संध्याकाळ कृष्ण, बळीराम व सुदाम या तिघांनाही वेदांत विषय समजावून देत असत. एके दिवशी स्वरूप वर्णन करता करता सांदीपन समाधीत निमग्न झाले. कृष्णही ब्रह्मानंदात लीन झाला. समाधी विसर्जन झाल्यावर सांदीपनाने कृष्णाच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, कृष्णा, सावध हो, सावध हो. त्याबरोबर कृष्णाने डोळे उघडले. तोच त्यास अष्टभाव उत्पन्न झाले. ज्यासाठी कृष्णाचे येथवर येणे झाले होते ते आज काम झाले, याबद्दल त्यांना धन्यता वाटली. कृष्णाने उठून गुरुचरणी साष्टांग प्रणिपात केला आणि म्हणाला, हे गुरुदेव, दुर्लभाहून दुर्लभ असे जे आत्मज्ञान ते आपण देऊन आज मला कृतकृत्य केले. मनुष्य कितीही शूरवीर असला, कितीही त्याने व्रते, दान, धर्म, देह दंडन केले किंवा बहुत शास्त्राभ्यास जरी केला तरी सद्गुरु कृपे वाचून आत्मप्राप्ती नाही आणि आत्मप्राप्तीशिवाय कृतकृत्यता नाही, हे कृष्णाने स्वतःच्या आचरणाने जगाच्या निदर्शनास आणून दिले. एके दिवशी गुरु सांदीपन आपल्या भार्येला म्हणाले, आपले पूर्व पुण्य समर्थ आहे म्हणून परमात्मा श्रीकृष्ण रूपाने विद्याभ्यासाचे निमित्त करून आपल्या आश्रमात आलाय. करिता तू त्याला मुद्दाम काही काम सांगत जाऊ नको. मी आता बाहेर जाणार आहे, तेव्हा स्वयंपाकाला काही जिन्नस हवे तर सांग. ती म्हणाली, आज काही नको आहे, आपण निश्चिंतपणे जाऊन यावे. त्यावर सांदीपन अनुष्ठानास नदीवर गेले. कृष्ण, बळीराम व सुदाम हे तिघे नेहमी काही काम नसल्यावेळी गुरुगुण वर्णनात वेळ घालवित असत. त्याप्रमाणे ते आपल्या जागी जाऊन बसले. गुरुपत्नी जेव्हा स्वयंपाकघरात गेली तेव्हा तिला लाकडे संपल्याचे कळून आले. तेव्हा ती स्वतःशीच म्हणाली, आत्ता पुरती लाकडे आहेत, संध्याकाळच्या स्वयंपाकाला मात्र आणावी लागतील. हे शब्द कानी पडताच सुदाम गुरुपत्नीची आज्ञा घेऊन लाकडे आणावयास निघाला. त्याच्या पाठोपाठ कृष्ण, बळीरामही गेले. इतक्यात सांदीपन आले. आश्रमात पाऊल टाकताच त्यांनी पत्नीला विचारले, राम, कृष्ण, सुदाम कोठे दिसत नाहीत, तू त्यांना कोठे पाठवलेस काय? ती म्हणाली, स्वयंपाकाला लाकडे नाहीत असे मी सहज बोलून गेले, तेव्हा बहुत करून ते लाकडे आणण्याकरताच गेले असावे. हे शब्द ऐकताच त्यांचा कंठ दाटून आला, अश्रूंनी डोळे भरून आले. ते बाहेरच्या बाहेर तसेच रामा, कृष्णा, सुदामा अशा हाका मारीत रानाच्या वाटेने चालले. तोच तिघेही डोक्यावर लाकडांचे भारे घेऊन येत असल्याचे त्यांना दिसले. पळत जाऊन त्यांनी कृष्णाच्या डोक्यावरील भारा उतरवला आणि त्याला मिठी मारून ते स्पुंदून स्पुंदून रडू लागले. व देवा, मनमोहना,
आम्ही तुला लाकडांचा भारा आणायला लावले. खरोखर आम्ही किती मूर्ख आहोत, असे ते उद्गारले. कृष्ण तेथे एकंदर 64 दिवस राहिला. त्याने गुरूंच्या गृही स्वर्गातही दुर्लभ असणारी अशी अपार संपत्ती आणून भरली. निरोप घेते वेळी कृष्ण गुरूंच्या सन्मुख उभा राहून हात जोडून सद्गदित अंतःकरणाने म्हणाला, आपण गुरुदक्षिणा काहीतरी मागावी, ही माझी नम्र विनंती आहे. सांदीपन म्हणाले, श्रीकृष्णा, तुझी पावले या आश्रमाला लागली, हेच माझे थोर भाग्य आहे. मी जे मागत होतो ते आता मला मिळाले. आता दुसरी कसलीच अपेक्षा राहिली नाही. इतक्यात गुरुपत्नी म्हणाली, कृष्णा, आम्हाला एकुलता एक मुलगा होता, तो समुद्रात बुडाला. पुत्राविना घर शून्य दिसत आहे, तेव्हा माझा मुलगा तेवढा मला आणून दे. त्यानंतर कृष्णाने यमलोकातून गुरुपुत्र आणून गुरुपत्नीच्या स्वाधीन केला आणि त्यावर गुरु सांदीपनांचा आशीर्वाद घेऊन कृष्ण मथुरेला परतला. पुढे बरेच दिवसांनी बळीराम व सुदाम यांचा विद्याभ्यास पूर्ण झाला. त्यावर तेही आपापल्या घरी गेले. मथुरेला उद्धव व कृष्ण या उभयतांचे बरेच दिवस एकत्र राहणे झाले. उद्धव खरा जिज्ञासू होता, त्यामुळे कृष्णांनी सांगितलेला बोध त्याने भराभर ग्रहण केला. त्यामुळे लवकरच उद्धव ज्ञान संपन्न झाला. एके दिवशी उभयता बोलत बसले असता कृष्ण म्हणाला, उद्धवा शांत वन कर जागा त्या गोकुळ वासी जनांचे. उद्धवा शांत वन कर जागा त्या गोकुळ वासी जनांचे. बागानंद यशोदा माता मज साठी तजतील प्राण त्या गुणी प्रपंचा फिरती मनी उदास रानो रान. अन्न पागाणी तजुनी रडती अति दुःखित झाले दीन. जन्मलो तैवुनी घटले मज साठी तिळ तिळ सुटले. कटी खागांदी भावगता घटले आगाटले रक्त देहाचे. त्या गोकुळ वासी जनांचे. उद्धवा शांत वन कर जागा त्या गोकुळ वासी जनांचे. उद्धवा शांत वन कर जागा त्या गोकुळ वासी जनांचे. आई बागापत जुनी बाळे मज संगे खेळत होती. गोड चागाची दोऱ्या आणूनी आवडीने मजला देती. रात्र गंदीन फिरलो मागे दई गोरत सोडणी देती. मी तोडणी आलो पटका तो जीवाला लागला चटका. मज विण त्याला युग समा घटका. आठवते प्रेम जयाचे त्या गोकुळ वासी जनांचे. उद्धवा शांत वन
करता त्या गोकुळ वातीत नागांचे उद्धवाचा अंतवन करता त्या गोकुळ वातीत नागांचे उद्धवाचा अंतवन करता त्या गोकुळ वातीत नागांचे. उद्धवा, मी गोकुळात असताना नंद, यशोदा, गोप गोपी ह्या सर्वांनी माझ्यावर जीवापलीकडे प्रेम केले. कंसाचा एकाएकी निरोप आला, त्यामुळे त्या सर्वांचे प्रेम तोडून मला मथुरेला यावे लागले. 2 दिवस अवकाश असता तर त्या सर्वांची मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे समजूत घातली असती, पण तसे न घडल्यामुळे मी तिकडून निघाल्यापासून अजूनपर्यंत सारे गोकुळवासी जन माझ्या आठवणीने झुरत आहेत. दुःखसागरात बुडालेल्यांना प्रपंचात मन कसे रमणार. यानंतर माझे गोकुळाला पुन्हा जाणे होणार नाही. ते माझ्या सगुण रूपाचे ध्यान करीत असल्यामुळे त्यांना माझा वियोग असह्य होत आहे. जास्त मी काय सांगू, प्रत्यक्ष पाहिल्यावर तुला कळेलच. करिता ज्ञानोपदेश करून तू त्यांना सर्वांना एकदा ब्रह्ममय करून सोड. तू बोलण्यात अत्यंत चतुर आहेस, तेव्हा युक्ती प्रयुक्तीने बोध करून गोपींच्या भ्रमाचे तू खचित निवारण करशील असा माझा विश्वास आहे. हे घे माझ्या हातचे पत्र आणि सत्वर जाण्यास निघ. उद्धव लगेच रथात बसला आणि त्याने रथ वायू वेगाने हाकला. उद्धवास गोकुळाला जाण्याचा पाठवण्याचा कृष्णाचा दुसरा उद्देश हा होता की उद्धवाने ज्ञानात पूर्णता मिळवली आहे, पण सगुणावरील प्रेमाची त्याला थोडी सुद्धा कल्पना नाही. करिता त्या अत्युच्च प्रेमाची त्याला जाणीव व्हावी. तो गोकुळाच्या जवळपास जाऊन पोहोचला तोच संध्याकाळ झाली. त्या समयी गायी घेऊन गोपाळ कृष्ण लीला गात रानातून घरी चालले होते. कृष्णाच्या मागे गवळीजन त्याची आज्ञा अक्षरशः पालन करीत आहेत हे पाहून उद्धवाला नवल वाटले. उद्धव गोकुळीच्या वातावरणाचे सूक्ष्म निरीक्षण करीत चालला. घरोघरी दळण कांडण इत्यादी प्रपंचातील कामे करीत असताही कृष्ण गीते गाण्यात गोपी रंगून गेलेल्या पाहून उद्धव आश्चर्यचकित झाला. नंदाच्या वाड्याजवळ रथ थांबवून उद्धव रथातून उतरला. तोच नंद तेथे आला. उद्धवाने नंदाला आलिंगन दिले. नंदाने उद्धवाला घरात बोलावून नेऊन बसावयास आसन दिले. नंद व यशोदा सद्गदित कंठाने कृष्णाचे कुशल विचारू लागले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. प्रेमातिशयाने नंदाला पुढे बोलता येईना. त्यावर उद्धवाने नंदाला मथुरेला जाऊन कृष्णाने काय काय केले ती सर्व सविस्तर हकीकत सांगितली. त्यानंतर नंदानेही कृष्णाने जन्मल्यापासून मथुरेला जाईपर्यंत गोकुळात कशी काय लीला केली त्याचे उद्धवापुढे वर्णन केले. याप्रमाणे बोलत बसलेल्या त्या उभयतांना रात्र संपल्याचे भानही राहिले नाही. उजाडताच उद्धव स्नानार्थ यमुनेला गेला. रोजच्या प्रमाणे सडा संमार्जन, गायीची धार काढणे वगैरे नित्यकर्मे आटोपून गोपींचा मेळा यमुनेला चालला असता नंदाच्या दारात रथ उभा असलेला त्यांच्या दृष्टीस पडला. तेव्हा कृष्णच आला असे वाटून हातातील घागरी तिथल्या तिथे ठेवून त्या भराभर नंदाच्या वाड्यात शिरल्या. तेव्हा कृष्ण आला नसून उद्धव आल्याची हकीकत त्यांना यशोदेकडून समजली. इतक्यात नदीवर गेलेला उद्धव तेथे येऊन हजर झाला. त्याला पाहताच कृष्णाचा समाचार घेण्यासाठी गोपी पुढे सरसावल्या. एक म्हणाली, श्री हरी सुखी आहे की सांग उद्धवा. श्री हरी सुखी आहे की सांग उद्धवा. अमृतात खा गोकुळावती, अमृतात खा
सुख हरी बिन शून्य वाटता गिरिधरा वाचून माझा प्राण जाऊ पागे नंद किशोरा बिन आम्हा कोण तुझा वाटे मज भेट न कधी सख्या माधवा श्रीहरी सुखिया की सांग उद्धवा की सांग उद्धवा अमृतात खा गोकुळावती अमृतात खा गोकुळावती येईल केदवा येईल केदवा मंजुळ बोलून आम्हा सुखवीत ते स्नान भोजनतमयी हट करीत ते मुरली वाजवून अमुचे चित्त हरित ते अक्रूर नवे महाक्रूर वाटे मम जीवा श्रीहरी सुखिया की सांग उद्धवा श्रीहरी सुखिया की सांग उद्धवा अमृतात खा गोकुळावती अमृतात खा गोकुळावती येईल केदवा येईल केदवा यमुनेती जाता मार्ग अडवून राही दटा विता पळून जाई वळून मागे पाई हरिविण जगती अमुचे दैवत नाही हरित एक गोकुळींचा प्राण विचावा श्रीहरी सुखिया की सांग उद्धवा श्रीहरी सुखिया की सांग उद्धवा अमृतात खा गोकुळावती अमृतात खा गोकुळावती येईल केदवा येईल केदवा ध्यानी मनी जागृती स्वप्नी श्रीहरी दिसे आसनी चयनी भोजनी गमनी आनंद बाळते रुक्मिणी पती वीण जिणे भारी जडसे श्रीहरीचे लागव कोणा नकळे मानवा श्रीहरी सुखिया की सांग उद्धवा श्रीहरी सुखिया की सांग उद्धवा अमृतात खा गोकुळावती अमृतात खा गोकुळावती येईल केदवा
येईल खेद वागा श्री हरी सुखी आये की वागा श्री हरी सुखी आये की सांग उद्धवा श्री हरी सुखी आये की सांग उद्धवा. उद्धवा, श्रीहरी सुखी आहे ना? आमचा कान्होबा गोकुळात परत केव्हा येणार? वाटेल ते ऐश्वर्य आहे, पण कृष्णमुख पहावयास न मिळाल्यामुळे आम्हा सारे शून्य वाटत आहे. उद्धवा, कृष्णाला बरोबर न घेता तू एकटाच का आलास? दुसरी म्हणाली, उद्धवा, कृष्ण म्हणजे आमचा जिवलग प्राण. त्याला सोडून आम्ही किती दिवस राहायचे? संसाराच्या कटकटीने किती त्रास झाला तरी कृष्णाच्या मंजूळ बोलण्याने एकदम आमचे हृदय गार होत असे. तिसरी म्हणाली, उद्धवा, आमच्या कृष्णाला तेल लावून अंघोळ घालावी म्हणून ज्या दिवशी आम्ही ठरवू त्या दिवशी तो आम्हाला अंघोळ घालायला द्यायचा नाही. आज मी अंघोळ करणार नाही असे म्हणून हट्टाने जागेवरून हलत नसे. जेवणाला बसला की भलतेच हट्ट करी. अशा कृष्णाला सोडून आम्हाला कसे राहता येईल, तूच सांग. चौथी म्हणाली, उद्धवा, आम्ही यमुनेला गेलो म्हणजे मुरली वाजवून आमचे चित्तहरण करी. त्यामुळे पाण्याला गेलेले विसरून आम्ही कृष्णाची मुरली ऐकण्यात गुंग होऊन जातो. पाचवी म्हणाली, उद्धवा, मी यमुनेला जायला लागले म्हणजे कान्होबा माझी वाट अडवी. जरा रागाचा आव आणून त्याच्याकडे पाहिले की तो पळून जाऊन दडून बसे. याप्रमाणे नाना प्रकारच्या खोड्या करून आम्हाला तो रमवीत असे. साऱ्या गोकुळाला आधार देणारा म्हणून आम्ही त्याला देव मानतो. सहावी म्हणाली, उद्धवा, कृष्ण मथुरेला गेल्यापासून तो खेळत असल्याचा भास होई. कुठे तो शिंक्यावरचे लोणी काढत असल्याचा भास होई. स्वप्नात सुद्धा कृष्णाच्या खोड्या दिसतात. उद्धवा, कृष्ण पुन्हा गोकुळाला येणार नाही का? सातवी म्हणाली, उद्धवा, ही पहा माझ्या कृष्णाची जन्मलेली जागा. आमच्या कान्होबाला आम्ही या ठिकाणी अंघोळ घालीत होतो. यशोदा म्हणाली, उद्धवा, ही पहा माझ्या हरीचा पाळणा बांधलेली जागा. हे पहा कृष्णाचे दागिने आणि कपडे. ह्याच ठिकाणी मी कृष्णाला उखळाला बांधत होतो. आता तो कृष्ण कधी दृष्टीस पडणार? तोच तिला रडू कोसळले. ते पाहून उद्धव थक्कच झाला. यांनी सगुण मूर्तीला मिठी मारली आहे, तेव्हा ह्यांना ब्रह्मज्ञान कसे सांगावे? हे उद्धवाला मोठे कोडेच पडले. यावेळी ह्यांना कृष्णाने दिलेले पत्र जर दाखवले तर त्यांचा तात्काळ जीव जाईल. तेव्हा काय करावे हे त्याला सुचेनासे होऊन क्षणभर डोळे मिटून तो स्तब्धच राहिला. गोपींचे प्रेम अनावर झाल्यामुळे उद्धवास उद्देशून त्या म्हणाल्या, मनमोहन कृष्णा वाचू, मनमोहन कृष्णा वाचून मुचे काय जिणे रे असून उद्धवा, काय जिणे रे असून. मनमोहन कृष्णा वाचून, मनमोहन कृष्णा वाचून मुचे काय जिणे रे असून उद्धवा, काय जिणे रे असून. अक्रूर आला घेऊन गेला आम्हा कोणान पुचू. अक्रूर आला घेऊन गेला आम्हा कोणान पुचू. सणाची वाटे युगतमा आम्हा गोकुळ श्री हरी न
मुचे काय जिणे रे असून उद्धवा काय जिणे असून मन मोहन कृष्णा वाचून मन मोहन कृष्णा वाचून मुचे काय जिणे रे असून उद्धवा काय जिणे रे असून ध्यानी मगनी जागृती स्वप्नी हरिपायी मन गेले डचू ध्यानी मगनी जागृती स्वप्नी हरिपायी मन गेले डचू मंजुळ बोलुनी श्रीहरी अमुचे हृदय फुलवी तू मंजुळ बोलुनी श्रीहरी अमुचे हृदय फुलवी तू अमुचे काय जिणे रे असून उद्धवा काय जिणे रे असून मन मोहन कृष्णा वाचून मन मोहन कृष्णा वाचून मुचे काय जिणे रे असून उद्धवा काय जिणे रे असून नवनीत भगती तेरा पोडी यशोदे बहरी ऋतू नवनीत भगती तेरा पोडी यशोदे बहरी ऋतू यमुना तीरी सौंदड्यांचा वेळ चितोरी खावाई बसू यमुना तीरी सौंदड्यांचा वेळ चितोरी खावाई बसून मुचे काय जिणे रे असून उद्धवा काय जिणे रे असून मन मोहन कृष्णा वाचून मन मोहन कृष्णा वाचून मुचे काय जिणे रे असून उद्धवा काय ने रे असून चुकलो आम्ही हरी पिधाडिले अक्रूर बोला पतू चुकलो आम्ही हरी पिधाडिले अक्रूर बोला पतू पती तुका गृहदाता सर्वाचे परी रुक्मिणी पती नय दिसू पती तुका गृहदाता सर्वाचे रुक्मिणी पती नय दिसू मुचे काय जिणे रे असून उद्धवा काय जिणे रे मन मोहन कृष्णा वाचून मन मोहन कृष्णा वाचून मुचे काय जिणे रे असून उद्धवा काय जिणे रे असून मन मोहन कृष्णा वाचून मन मोहन
जिणे रे असून उद्धवा, काय जिणे रे असून उद्धवा, काय जिणे रे असून. याप्रमाणे गोपींचे कृष्णावरील अत्यंत प्रेम पाहून उद्धव भांबावून गेला. त्यावर मनातल्या मनात त्याने कृष्णाची प्रार्थना सुरू केली. हे मधुसूदना मनमोहना, गोपींच्या परिस्थितीवरून त्यांना वळवण्यास मी असमर्थ आहे असे मला वाटते. माझ्या उपदेशाचा त्यांच्यावर परिणाम होईल असे मला वाटत नाही. तू बुद्धिदाता आहेस, तेव्हा तूच मला काहीतरी युक्ती सुचीव. तोच उद्धवाला अष्टभाव दाटून आले. थोड्या वेळाने कृष्णाने दिलेले पत्र हळूच त्याने गोपींच्या हाती दिले. तेव्हा ह्या पत्राच्या रूपाने आम्हाला कृष्ण भेटला असे म्हणून गोपी आनंदाने नाचू लागले. आता ते पत्र हृदयाशी धरावे तर विरहाग्नीने खाक होऊन जाईल, डोळ्यांना लावावे तर भिजून जाईल असे म्हणून प्रेमाने बेभान झालेल्या गोपी शेवटी त्या पत्राचे मटामट मुके घेऊ लागले. तोच त्यांना एकदम रडू कोसळले. त्यांचा विरहाग्नी एकाएकी भडकला. त्या भरात त्या म्हणाल्या, उद्धवा, आम्हाला आमचा गोजीरवाणा शारंगधर एक वेळ दाखव, नाहीतर ह्यापुढे आमचा प्राण राहणार नाही. बरोबर आमच्या यदुवीराला न आणता तू एकटाच का आलास असे म्हणून त्या आक्रोश करू लागल्या. तेव्हा जसवंतीला उद्देशून उद्धव म्हणाला, तुझ्या हृदयी हरी अतू, तुझ्या हृदयी हरी अतून सखे ग, किती श्रमशील तू शोधून सखे ग, किती श्रमशील तू शोधून. तुझ्या हृदयी हरी अतू, तुझ्या हृदयी हरी अतून सखे ग, किती श्रमशील तू शोधून सखे ग, किती श्रमशील तू शोधून. सागरावरी वरी पाहू, मोती एकची मिळती तुझ लागून. सागरावरी वरी पाहू, मोती एकची मिळती तुझ लागून. हवी तरी गे खोल बुडी मारून, हवी तरी गे खोल बुडी मारून सखे ग, किती श्रमशील तू शोधून सखे ग, किती श्रमशील तू शोधून. तुझ्या हृदयी हरी अतून, तुझ्या हृदयी हरी अतून सखे ग, किती श्रमशील तू शोधून सखे ग, किती श्रमशील तू शोधून. मृग नाभिक तुरी अतून, हुंगू लागे गवत चहू कडून. मृग नाभिक तुरी अतून, हुंगू लागे गवत चहू कडून. कसे दिसेल बाहेर पाहून, कसे दिसेल बाहेर पाहून सखे ग, किती श्रमशील तू शोधून सखे ग, किती श्रमशील तू शोधून. तुझ्या हृदयी हरी अतून, अतून
किती श्रमशील तू शोधून सखे ग, किती श्रमशील तू शोधून, किती तीर्थव्रतादी मन लावून, तरी ती बहुश्रमदन खर्चून, किती तीर्थव्रतादी मन लावून, तरी ती बहुश्रमदन खर्चून, परी नदीचे संत संगा वाचून, परी नदीचे संत संगा वाचून सखे ग, किती श्रमशील तू शोधून सखे ग, किती श्रमशील तू शोधून, तुझ्या हृदयी हरी अचून, तुझ्या हृदयी हरी अचून सखे ग, किती श्रमशील तू शोधून सखे ग, किती श्रमशील तू शोधून, जा संत चरणी लीन होऊन, ते कृपा करीती तुझ लागून, जा संत चरणी लीन होऊन, ते कृपा करीती तुझ लागून, अंतर्बाह्य पावती रुक्मिणी जीव, अंतर बाह्य पावती रुक्मिणी जीवन सखे ग, किती श्रमशील तू शोधून सखे ग, किती श्रमशील तू शोधून, तुझ्या हृदयी हरी अचून, तुझ्या हृदयी हरी अचून सखे ग, किती श्रमशील तू शोधून सखे ग, किती श्रमशील तू शोधून, तुझ्या हृदयी हरी अचून, तुझ्या हृदयी हरी अचून सखे ग, किती श्रमशील तू शोधून सखे ग, किती श्रमशील तू शोधून सखे ग, किती श्रमशील तू शोधून. पुढे गोपींकडे वळून तो म्हणाला, तुम्ही सर्व कृष्ण विरहाने का तळमळता? तो सारे विश्व भरून आहे, मग गोकुळात नाही असे कसे होईल? कृष्ण तुम्हा सर्वांच्या हृदयात आहे, तुमच्या बुद्धीचा प्रेरक तोच आहे. तुमच्या कानांना ऐकू येते, डोळ्यांना दिसते, ते कृष्णाच्या सत्तेनेच समजा. त्याच्या आज्ञेशिवाय इंद्रिये काम करू शकत नाही. कृष्ण तुम्हाला सोडून नाही आणि तुम्ही कृष्णाला सोडून नाही. हे उद्धवाचे बोलणे ऐकून गोपी गदगदा हसल्या आणि म्हणाल्या, उद्धवा, हे ब्रह्मज्ञान सांगण्यासाठीच कृष्णाले तुला येथवर पाठवले आहे काय? अरे असले हे कोरडे ज्ञान आम्हाला नको आहे. आमचा कृष्ण आम्हाला असू दे. श्यामसुंदर मूर्ती सोडून अचिंत्य अव्यक्त निर्गुण अशा आत्मारामाचे ध्यान करा. तो सर्व चराचरी भरून आहे. हे तुझे सांगणे आम्हाला पटत नाही. उद्धव म्हणाला, हे गोपींनो, तुम्ही गडबड करू नका. थोडा वेळ माझे सांगणे शांतपणे ऐकून घ्या. सोने म्हणजे कृष्ण आणि अलंकार म्हणजे हा जगत पसारा समजा. दागिन्यांमध्ये जसे सोनेच भरलेले असते, त्याप्रमाणे कृष्ण तुमच्या व माझ्या ठिकाणी व्यापून आहे. गोपी म्हणाल्या, उद्धवा, जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. तू सत्वर जा आणि कृष्णाला सांग की पाण्यापासून वर काढलेल्या माशाप्रमाणे गोपी तुझ्या आठवणीने तळमळत आहेत. उद्धव म्हणाला, जे जे डोळ्यांना दिसते ते ते सर्व नाशिवंत आहे.
म्हणून दिसणाऱ्या पसाऱ्यावरचे लक्ष काढून तुम्ही अलक्षाचे चिंतन करा, नाहीतर वस्तूच्या नाशांती दुःख हे होणारच. गोपी म्हणाल्या, उद्धवा, गोकुळात खोड्या करणारा, यमुना तीरी गोपाळांसह गायी चारीत असताना मुरली वाजवणारा तो कृष्ण आम्हाला दाखव. उद्धव म्हणाला, ज्याला हातपाय नाहीत तो मुरली कसा वाजवील? क्षणभर त्याने तुमच्या पुढे लीला करून दाखवली इतकेच. मागचे ते आता सर्व विसरून जा आणि निर्गुणाच्या ठिकाणी स्थिर व्हा. गोपी म्हणाल्या, उद्धवा, आम्ही कोणत्याही दिव्यातून जाण्यास तयार आहोत, जेणेकरून आमचा जीवलग प्राण पुन्हा आम्हाला भेटेल असे तू एखादे साधन सांग. धडधडीत आम्ही या डोळ्यांनी पाहिलेल्या कृष्णाच्या लीला त्या सर्व विसरून जा असे तू आम्हाला म्हणतोस, पण उद्धवा, हे विसरणे शक्य तरी आहे काय? उद्धव म्हणाला, संतांना अनन्य शरण जाऊन त्यांच्या वचनी दृढ विश्वास ठेवून त्यांच्या बोधाप्रमाणे जो वागतो त्यास कृष्णाची भेट होते. संत बोधाने अंतर शुद्ध झाल्याशिवाय चराचरात भरून राहणाऱ्या कृष्णाचे दर्शन होत नाही. गोपी म्हणाल्या, उद्धवा, मोठमोठ्या गोष्टी तू आम्हाला सांगू नकोस. मागे आमच्या पुढे ज्याने अनंत लीला करून दाखवल्या, मुरलीच्या नादाने ब्रह्मानंदाचा अनुभव देऊन ज्याने घरादाराचा विसर पाडला, त्या कृष्णाची आम्हाला भेट कशी होईल ते सांग. उद्धव म्हणाला, सोने जसे अलंकार रूपाने नटते किंवा सूत जसे वस्त्राकार बनते, त्याप्रमाणे कृष्णच जगत रूपाने नटला आहे. परंतु ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय याचा अनुभव येत नाही. त्यानंतर मात्र सगुण निर्गुण हा भेद राहत नाही. लाटा समुद्रात जिरल्या की मग दुसरे पण कोठे राहते? पाणी आणि गारा, पातळ व थिजलेले तूप एकच, फक्त दिसण्यात मात्र फरक असतो, इतकेच. त्याचप्रमाणे चराचरात वास करून असणारा परमात्माच भक्तांकरता सगुण रूप धारण करतो. गुरुकृपेने एकदा निर्गुणाचे ज्ञान झाले की सगुणावरही प्रेम करता येते, मात्र वियोगाचे दुःख होत नाही. हा बोध ऐकताच गोपींनी उद्धवाचे चरण धरले आणि म्हणाल्या, उद्धवा, आता मात्र तुझा बोध आमच्या हृदयाला पटला. हा बोध आमच्या अंतःकरणात पूर्ण ठसेपर्यंत आम्ही तुला येथून जाऊ देणार नाही. आमचे समाधान केल्याशिवाय तू गोकुळ सोडून जाऊ नये अशी आमची तुझ्या चरणी नम्र विनंती आहे. ही गोपींची विनवणी ऐकून उद्धवाला जरा धीर आला. यापुढे मात्र आपण येथवर आल्याचे खचित चीज होईल असा त्यास विश्वास वाटू लागला. उद्धवाचा बोध ऐकण्याची गोपींची दिवसेंदिवस तळमळ वाढू लागली. तेणे करून त्यांच्या चित्तावरचा त्रिविध तापरूपी मळ हळूहळू कमी होऊ लागला. चातुर्मास संपता संपता गोपींचे चित्त आरशासारखे लखलखीत झाले. पुढे साक्षात्कार होऊन गोपी पूर्ण समाधान पावले. त्यासमयी गोपींनी कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय बोला हो. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय बोला हो. हृदय सिंहासनी कृष्ण पुजोनी आनंदावतनी डोला हो. हृदय सिंहासनी कृष्ण पुजोनी आनंदावतनी डोला हो. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय बोला हो. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय बोला हो. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय
कृष्ण कृष्ण जय बोला हो कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय बोला हो हृदय सिंहासनी कृष्ण पुजोनी आनंद वासनी डोला हो हृदय सिंहासनी कृष्ण पुजोनी आनंद वासनी डोला हो कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय बोला हो कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय बोला हो कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय बोला हो कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय बोला हो कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. आपण येथवर आल्याचे काम आता कृष्ण कृपेने संपले म्हणून उद्धवाने परत मथुरेला जाण्याची आपली तयारी दर्शवली. तेव्हा प्रत्येक गोपीने आपापल्या घरी उद्धवाला बोलावून नेऊन त्याची यथासांग पूजा केली आणि गुरुदक्षिणा अर्पण केली. उद्धव गोकुळात 4 महिने राहिला. गोकुळाला गेल्यापासून तो रोज सकाळी उठून गाई गोपाळांबरोबर जाऊन कृष्णाने शिदोरी सोडण्याच्या जागी वंदन करून येत असे. त्याच्या सहवासात गोकुळवासियांना अपरिमित ब्रह्मसुख भोगावयास मिळाले. उद्धव नंद यशोदा व गोकुळवासी यांचा निरोप घेऊन मथुरेस निघाला. जातेवेळी गोपींनी कृष्णाकरता वस्त्रे व अलंकार दिले आणि म्हणाल्या, उद्धवा, आम्हा सर्वांचा कृष्णाला नमस्कार सांगा हा. इतक्यात उद्धव रथारूढ झाला. रथ मथुरेच्या रस्त्याने वळताच गोकुळवासी जन आपापल्या घरी परतले. गोकुळातली हकीकत कृष्णाला केव्हा एकदा सांगू असे उद्धवाला झाले. त्यामुळे त्याने रथ अतिशय जोरात हाकला. उद्धव रथातून उतरला तोच कृष्णाने त्यास कडकडून मिठी मारली. उद्धवाने योग्य प्रकारे कामगिरी बजावली याबद्दल कृष्णाने त्यास शाबासकी दिली. कंस निधनानंतर त्याच्या अस्थी व प्राप्ती या दोघी स्त्रिया माहेरी राहावयास गेल्या. त्यांनी आपल्या पित्याला म्हणजे जरासंधाला मथुरेत घडलेला सर्व वृत्तांत सांगितल्यावर त्याने जोरात भूमीवर पाय आपटला आणि म्हणाला, आत्ताच्या आत्ता मी यादव कुलाचा नाश करीन. ज्याने 22,000 छत्रपती बंदीत घातले तो मथुरा घेऊ शकणार नाही की काय? तुम्ही ते मात्रही चिंता करू नका. याप्रमाणे मुलींचे समाधान करून जरासंध सैन्यासह रातोरात निघाला आणि त्याने जाऊन मथुरेला वेढा दिला. ही बातमी लागताच उग्रसेन राजा कृष्णाजवळ गेला आणि त्याने ह्या महत् संकटापासून एकवेळ आपली सोडवणूक कर अशी कृष्णाजवळ विनंती केली. तोच कृष्णाच्या इच्छेने आकाश मार्गातून सर्व शस्त्रांनिशी सारथ्यांसह 2 रथ खाली उतरले. त्यावर कृष्ण एका रथात व बळीराम आणि उग्रसेन दुसऱ्या रथात बसले. चतुरंग दळासहित ते युद्धास निघाले. वाटेने जाता जाता बळीरामाने असा एक शंख फुंकला की तेणे करून जरासंधासह सारी सेना दचकली. जरासंधाच्या बाजूला रुक्मिया, शिशुपाल, वक्रदंतादी वीर होते. अहोरात्र युद्ध चालले. कृष्णाने बाण मारून व बळीरामाने नांगर मुसळाच्या योगे करून जरासंधाच्या एकंदरीत सर्व सैन्याचा चुराडा उडवला. तेव्हा जरासंध निराशेचे सुस्कारे टाकू लागला
इतक्यात नारायण भज रे मनुजागा, नारायण भज रे मनुजागा, नारायण भज रे नारायण भज रे मनुजागा, नारायण भज रे नारायण भज रे मनुजागा, नारायण भज रे मनुजागा, नारायण मनुजागा भज रे नारायण देले जगी दुर्लभ देले, नारायण देले जगी दुर्लभ देले, संत चरण रज रे मनुजागा, नारायण भज रे संत चरण रज रे मनुजागा, नारायण भज रे नारायण भज रे मनुजागा, नारायण भज रे मनुजागा, नारायण भज रे मनुजागा, नारायण भज संत कृपेने त्वरित उद्धार, संत कृपेने त्वरित उद्धार, जळेल भव विजरे मनुजागा, नारायण भज रे जळेल भव विजरे नारायण भज रे मनुजा, नारायण भज रे मनुजा, नारायण भज रे नारायण भज रे मनुजा, नारायण भज रे कलावंत संत शरणांगताची, कलावंत संत शरणांगताची, देती निज सुख रे मनुजा, नारायण भज रे देती निज सुख रे मनुजा, नारायण भज रे नारायण भज रे मनुजा, नारायण भज रे मनुजा, नारायण मनुजा, नारायण भज रे नारायण भज रे मनुजा, नारायण भज रे मनुजा, नारायण भज रे मनुजा भज रे. याप्रमाणे नारायणाचे गुणगान करीत नारद मुनी तेथे आले. ते म्हणाले, जरासंधा, तू ते मात्रही धैर्य खचू देऊ नकोस. कालयवन हा महाशूर आहे, त्याचा कधीच पराभव होणार नाही. करिता एकदा तू त्याचे सहाय्य घे, म्हणजे तुझा हेतू खचित सिद्धीस जाईल.
श्री सद्गुरुनाथ की जय। राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे राधे श्याम राधे श्याम राधे श्याम श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो
श्याम बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो सीताराम 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 बोलो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम राधे श्याम बोलो राधे श्याम 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 राधे श्याम राधे श्याम बोलो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय 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 कृष्ण नाथ तिन्ही लोके यांच्या ताळा जय जय कृष्ण नाथ तिन्ही लोके यांच्या ताळा आरती ओवाळी ताळा
गोकुळ हो 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 जेथे करी कृष्ण लीला गगन्य ते गोकुळ हो 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 जेथे करी गगन्यती देवकी माता कृष्ण नवमत वायला गगन्यती देवकी माता कृष्ण नवमत वायला गगन्यतो वसुदेव कृष्ण गुप्तपणे रक्षिला गगन्यतो वसुदेव कृष्ण गुप्तपणे रक्षिला गगन्यती यमुना कृष्ण पदे ठेवी माथा गगन्यती यमुना जय जय कृष्ण नाथा तिन्ही लोकींचा ताता जय जय तिन्ही लोकींचा ताता आरती ओवाळीता हरली गोर भवचिंता आरती ओवाळीता हरली गोर भवचिंता गगन्यती नंद यशोदा ज्यांनी प्रभू खेळविला गगन्यती नंद यशोदा ज्यांनी प्रभू खेळविला गगन्यते बाळ गोपाळ कृष्ण देई दई काला गगन्यते बाळ गोपाळ कृष्ण देई दई काला गगन्यते गोपी भोगिते चुक चोवळा गगन्यते गोपी गगन्यत्या राधा रुक्मिणी कृष्ण प्रेम तरिता गगन्यत्या राधा रुक्मिणी कृष्ण प्रेम तरिता जय जय तिन्ही लोकींचा ताता जय तिन्ही लोकींचा ताता आरती ओवाळीता हरली गोर भवचिंता हरली गोर भवचिंता जय जय घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे ये प्रेमे अलिंगन आनंद पूजे भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव 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 सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै
श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओ